अमूल्य मोती. अलकाताईंची सकाळपासूनच लगबग सुरू होती. कारण आज त्यांच्या घरी त्यांचा लेक रितेश सहकुटुंब राहायला येणार होता 1 दिवसापुरताच. म्हणजे रितेश, त्याची मिसेस सायली आणि त्यांची 2 मुलं. आज बऱ्याच महिन्यांनी हा योग जुळून येणार होता. अलकाताईंचे यजमान विश्वासराव 10 महिन्यांपूर्वीच गेले देवाघरी. तेव्हा 10 दिवस ही मंडळी येथे राहायला होती. नंतर ते त्यांच्या स्वगृही परतल्यावर मोठ्यांच्या नोकऱ्या आणि धाकट्यांच्या म्हणजेच मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि तेवढ्यातच सुरू झालेल्या लॉकडाऊन त्यामुळे रितेश आणि सायली कधी एकटे तर कधी दुकटे जरी येऊन भेटून गेले असले तरी अलकाताईंना नातवंड मात्र भेटू शकत नव्हती. त्यामुळेच या दुधावरच्या साईची सय बेचैन करत होती अलकाताईंना. आणि तेवढ्यातच काल रात्री रितेशचा फोन आला होता. ते चौघेही एका दिवसाकरता राहायला येत आहेत म्हणून. या आनंदाच्या भरात काल रात्र अलकाताईंनी जवळजवळ जागूनच काढली होती. सकाळी 5 वाजताच त्या उठल्या. म्हणजे तशा त्या जाग्याच होत्या, पण लोळत पडण्याऐवजी पलंगावरून पाय उतार झाल्या होत्या. त्या पटापट घरातील पसारा आवरून देवपूजा करून त्या स्वयंपाक करायला म्हणून उठल्या. कॉफी पिल्याशिवाय डोके चालायचे नाही असा विचार करत अलकाताईंनी एक मस्त त्यांना आवडते तशी दुधाळ कमी साखरेची कॉफी बनवली. ती त्यांनी प्यायली आणि अगदी प्राजक्ताचं झाड हलले त्यांच्या मनात जणू. आता दिवसभरात काय काय करायचं त्याची लिस्टच त्यांच्या मनात तयार होत होती. आता मस्त रात्रीपर्यंतचा प्लॅन ठरला होता अलकाताईंचा. नाश्त्याला तिखट मिठाचा शिरा मुबलक दाणे टाकून नि वरून किसलेलं ओलं खोबरं, वरून शेव भुरभुरून, मग मस्त आलं घालून चहा तिघांसाठी आणि सायलीला त्यांनी वेलची घालून फिल्टर कॉफी करायची ठरवलं. जेवणात उकडलेल्या बटाट्यांची भाजी मसाला डोस्यात असते तशी आणि मुलांना आजीच्या हातची प्रचंड आवडतात अशी वांग्याची काप, आमटी, पोळ्या, भात, लसणाची चटणी आणि मूग डाळीची भजी. वांगी आणि बटाटे आणायला खाली उतरून तेव्हा चितळ्यांच्या आम्रखंडाचा 1 किलोचा डबा आणू. स्वतःच्या मनात हा विचार करत त्यांनी मान हलवली. अलकाताईंनी मनातल्या मनात पान उलटवलं. दुपारचं झोपून उठल्यावर चहा कॉफीसोबत आपण केलेली शंकरपाळी आहेतच. तसंही इतकं जेवल्यावर आणखी काय खाणार पोरं तरी. रात्री पण पुन्हा फरसाण बेत करू. चौघांनाही प्रचंड आवडणारी तरी तर मिसळ आणि पाव आणि त्यावर थंडगार दही बुंदी, मस्त तळलेल्या सांडग्या मिरच्या त्यात चुरडून. वा, मस्तच. स्वतःवरच त्या खुश होत होत्या. स्वतःची पाठ थोपटून घेत होत्या. जेवण खाणं पार पडत अलकाताई आणि रितेशचं कुटुंब म्हणजेच ओघाने अलकाताईंचंच कुटुंब हॉलमध्ये एकत्र बसले होते. इतका वेळ नुसत्या वाऱ्यासारख्या गरगर घोंघवणाऱ्या अलकाताई आता कुठे खुर्चीवर टेकल्या होत्या. त्यांच्या पायाशी बसलेला रितेश त्यांच्या पायाच्या पोटऱ्या दाबत होता तर सायली बाजूला बसून त्यांचे खांदे चेपून देत होती. दोन्ही नातवंड आसपासच भांडत होती, खेळत होती आणि पुन्हा भांडत होती. हे भरलेलं घर पाहून अलकाताईंचं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यातच सायलीने मुलांना हाका मारत सांगितलं. त्यांचे कपडे, इकडे तिकडे पडलेले कपडे व मशीनवर लावलेल्या दोरीवर वाळत टाकलेले कपडे घेऊन यायला सांगितलं. बॅग भरून ठेवणार होती सायली. कारण उद्या सकाळी लवकरच निघणार होते ते पुण्याला जायला, तिच्या मावस भावाच्या लग्नाला. सकाळी 11चा मुहूर्त होता, म्हणजे सकाळी 6 वाजता तरी निघणं गरजेचंच होतं. नंतर 4-1 दिवस पुण्यालाच राहायचा बेत होता त्यांचा ठरलेला. कारण माहेरीही जाऊन बराच काळ लोटला होता. सायलीचे आई-बाबा, काका-काकू, मावशी हा सगळा गोतावळा पुण्याचाच. त्यामुळे सगळ्यांना तोंड दाखवेपर्यंत 4-1 दिवस ये संपणार होते. म्हणून बऱ्यापैकी कपडे घेऊन निघाले होते हे घरून. मुलांचे काही कपडे येथे मशीनला लावून वाळत टाकले होते सायलीने. रितेशही बॅग रेडी करत होता. स्वतः सायलीची बॅगही रेडी होती. आता फक्त मुलांच्या दोघांची मिळून एक असलेली बॅग भरली की काम फत्ते होणार होतं. तिच्या आदेशानुसार दोन्ही मुलांनी आपापले कपडे आणले. दोघांनीही मामाच्या लग्नासाठी म्हणून घेतलेली प्रत्येकी 2 शर्ट आणि 2 पॅन्ट. घरी घालायचे 2, एक छोट्या छोट्या चड्ड्या नि टी-शर्ट आणि आत घालायचे प्रत्येकी 2 जोडी कपडे बस. सायलीने पाहिलं आणि ती म्हणाली, अरे काय, मी सगळे कपडे सांगितले ना आणायला. बाकीचे शर्ट आणि पॅन्ट कुठे आहेत? घरून तर घेऊन निघालेलो आपण. मीच तर स्वतः भरलेत. कुठे आहेत ते? चला जा, आणा सगळे. लवकर झोपू म्हणजे उद्या लवकर उठाल. अरे असे ठोंब्यासारखे उभे का आहात? जा ना, कपडे आणा.
3 पॅन्ट 3 शर्ट असतील प्रत्येकी अजून. पण हे आईचं इतकं ऐकूनही दोन्ही मुलं जागच्या जागी उभी होती, मान खाली घालून. आता मात्र सायलीचा पारा चढणारच होता की आईसमोर आरडाओरडा नको म्हणून रितेशने सायलीला खून करून शांत बसायला सांगितलं. त्याने विचारलं दोन्ही मुलांना, "अरे पिल्लांनो, काय विचारते आई? बाकीचे कपडे कुठे आहेत? आणत का नाही आहात? काय झालं?" दोन्ही मुलांनी खाली घातलेल्या मानेनेच एकमेकांकडे पाहिलं आणि 13 वर्षाचा छोटा मुलगा बोलू लागला, "आई बाबा, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. दुपारी जेवण झाल्यानंतर बाबा, तू बेडरूममध्ये पलंगावर पडला होतास. आजी समोरच्या पलंगावर बसली होती आणि आई दोन्ही पलंगामध्ये सतरंजी अंथरून टाकून पडली होती. तेवढ्यातच, बाबा, तू मला तुझ्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढून आणायला सांगितलास. तू पॅन्ट दारामागे असलेल्या हुकला अडकवली होतीस. मी दाराच्या स्टॉपर वर करून तुझ्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढून दिला. मी दार मागे करत पुन्हा स्टॉपर वर लावला. तेव्हा आजी जे म्हणाली ते तुम्हीही नाही ऐकलं आणि आईनेही नाही. तेव्हा आजी म्हणाली होती, आज बऱ्याच महिन्यांनी दारामागच्या खुंट्या भरल्या बरं. हे असेपर्यंत बाहेरून आले की कपडे काढून तिथेच अडकवायचे. कधी कधी तर कपडे इतके साठत की तो स्टॉपरही लागत नसे. मग माझी ठरलेली चिडचिड, पण सांगते कोणाला मी? त्यांचे कपडे धुवायला टाकत असे मग. आता मात्र खुंट्या रिकाम्या राहत. ते बाहेरून आले की पुन्हा आपले त्यांचे कपडे तिकडेच लटकवणं सुरू. आता हे गेल्यापासून मात्र कायमचंच रिकाम्या झाल्या रे खुंट्या. मी त्यावेळी त्रागा करत असे या गोष्टीचा, पण आता मात्र रिकामेपण जीवावर येतंय. त्यापेक्षा हे असते नी त्यांच्या कपड्यांनी भरून गेल्या असत्या त्या खुंट्या तरी चाललं असतं हो मला. अगदी स्टॉपरवर नसता लागला तरी काही बोलले नसते मी. पण पण हे हवे होते रे. आता तरी सांगते कोणाला म्हणा. आजी अचानक थांबली बोलायची नी बाबांकडे पाहिलं. बाबा मोबाईलमध्ये बिझी होता. आईकडे पाहिलं तिने तर आईचा केव्हाच डोळा लागलेला. मग तिने बोलणं ऐकणाऱ्या आम्हा दोघांकडे पाहिलं. तिने आमच्या डोक्यावरून हात फिरवला, आमचा पापा घेतला आणि हसून म्हणाली, "जा, तुम्ही बाहेरच्या खोलीत खेळा. मीही पडते जरा. खेळून झालं की एकाने या माझ्या बाजूला नी एकाने आईच्या बाजूला झोपा." हे बोलताना आजीचे डोळे पाण्याने भरलेले होते, आजोबांच्या आठवणीने. आणि मे बी तुम्ही तिचं ऐकलंच नाही काही म्हणूनही. हे बोलून मोठा लेक थांबला. रितेश आणि सायलीने एकमेकांकडे पाहिले आणि दोघांनाही कमालीचं अपराध्यासारखं वाटत होतं आता. रितेशने घसा खाकरत विचारलं, "अरे, पण तुमच्या कपड्यांचा काय संबंध त्याच्याशी? ते कुठे गेले?" मोठ्या लेकाने पुन्हा 8 वर्षाच्या धाकट्याकडे पाहिलं एकदा आणि म्हणाला, "आम्ही दोघांनी ठरवलं की दारामागचे ते 5 हुक म्हणजे आजीच्या त्या खुंट्या यापुढे कधीच रिकाम्या ठेवायच्या नाहीत. आम्ही आमचे बाहेरचे कपडे तिकडे अडकवले आहेत आणि ते तिकडेच राहतील कायम. महिन्यातून एकदा कधीतरी आम्ही तुमच्यापैकी जो कोणी आजीकडे येईल त्याच्याबरोबर येऊ आणि ते धुवायला टाकू. वाळल्यावर ते कपडे पुन्हा दारामागेच अडकवून ठेवू. आजी, तुला आता पुन्हा कधीही खूप वेळाकरता तुझ्या आणि आजोबांच्या खुंट्या रिकाम्या दिसणार नाहीत. आणि हो, दाराचं स्टॉपरही नीट लावलंय, त्यामुळे तुझी चिडचिडही होणार नाही." रितेश आणि सायली अवाक होऊन बघत राहिले त्यांच्या दोन्ही लेकरांकडे. आतापर्यंत म्हणजे अगदी आता या क्षणापर्यंत असलेला त्यांचा गैरसमज अगदीच दूर झाला की दोन्ही भावांचं आपापसात 1 मिनिट पटत नाही कुठल्याच गोष्टीवर. अलकाताईंनी आपले हात पसरवत दोन्ही नातवंडांना जवळ बोलवलं. मिठीत आलेल्या दोघांचेही गालाचे पापे घेत होत्या अलकाताई वाहत्या डोळ्यांनी. आणि अलकाताईंच्या मांडीवर आपला एक हात असलेला रितेश आणि सायलीच्या हातांवरही पडले होते त्या बांध फुटलेल्या आणि तुटलेल्या अश्रूंच्या माळेतील काही अमूल्य मोती. ही कथा सचिन देशपांडे सरांची आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.